नमस्कार मंडळी, किशोर कदम ब्लॉग्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलो आहोत रत्नागिरी तालुक्यातील गोळप या गावात। या गावाने आपल्या निसर्ग सौंदर्यासोबत अनेक प्राचीन मंदिरांचा वारसा जतन करून ठेवला आहे आणि तीच मंदिरं पाहायला आपण जात आहोत। आज आपण गोळप गावातील 3 मुख्य मंदिरं पाहणार आहोत। त्यातलं पहिलं मंदिर आहे श्री सत्तेश्वर मंदिर। त्याआधी इथे यायचं कसं ते सांगतो। रत्नागिरीवरून पावसला येताना श्री गजानन महाराज मंदिर स्टॉपला उतरून या मंदिरांमध्ये जाता येतं। चला आता श्री सत्तेश्वर मंदिरात जाऊया। प्रत्येक दगडी पायरी उतरताना आपल्या दैनंदिन जीवनातील चिंता मागे पडत जाते आणि देवाच्या सानिध्याची ओढ लागते। आपण आता गोळपगावच्या श्री सत्तेश्वर मंदिरात पोहोचलो आहोत। मंदिरात येताच आपली पहिली नजर जाते ती जांभा दगडांपासून तयार केलेल्या तटबंदीवर। आपल्या पूर्वजांनी कोणतेही आधुनिक साधन नसताना जांभ्या दगडाचा वापर करून किती सुंदर प्रकारे तटबंदी केली आहे पहा। मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या या उंच दीपमाळा मंदिराचा इतिहास किती जुना आहे याची साक्ष देत आहेत। आता आपण मंदिरात प्रवेश करूया। गाभाऱ्यातील शिवलिंगाचं मी दर्शन घेतलं। झेंडूच्या फुलांनी सजवलेलं हे शिवलिंग पाहून मन अगदी प्रसन्न झालं। समोरच नंदी महाराज विराजमान आहेत, बाजूलाच गणपती बाप्पा विराजमान आहेत। शांत भाव आणि ध्यानमग्न असणाऱ्या शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे। शिवलिंगावर आपल्या फण्याचा छत्र धरलेले नागराज आहेत। मंदिराच्या छताकडे नजर टाकली की आपल्या पूर्वजांच्या वास्तुकलेचे अद्भुत कौशल्य दिसून येते। मजबूत लाकडांचा वापर करून हे बांधकाम केलेलं आहे। किती कौशल्य होतं असेल आपल्या पूर्वजांकडे। कारागिरांनी खाचा आणि सांध्यांच्या मदतीने लाकडं एकमेकांत अडकवून हे भव्य आडं तयार केलं आहे। या पताका बघा कशा कागदापासून तयार केलेल्या आहेत, किती मस्त डिझाईन केलेलं आहे। इथे प्रत्येक कलाकुसर भक्तिभावाने साकारलेली आहे। या मंदिराच्या प्रत्येक खांबावर वेगवेगळी चित्र कोरलेली आहेत। खूप वेळ घेऊन अगदी बारकाईने हे काम केलेलं आहे। ही कलाकुसर बघणं म्हणजे आपल्यासाठी एक पर्वणीच आहे। प्रत्येक शिल्प बघताना हे कसं केलं असेल याचं आश्चर्य वाटतं। निर्जीव लाकडांमध्ये अक्षरशः प्राण ओतला आहे। किती संयम असेल यांच्याकडे। मित्रांनो, प्रसिद्ध मंदिरात तर सगळेच जातात आणि तिथे गर्दी पण खूप असते, पण एखाद्या वेळेस आपण आडवाट करून एखाद्या गावात आलो तर तिथे आपल्याला सुंदर सुंदर मंदिरं बघायला तर मिळतातच, पण देवासमोर शांतपणे थोडा वेळ बसता येतं। समोरच एक वाहती नदी आहे। पावसाळ्यात तर इथली सुंदरता अजूनच वाढते। आजूबाजूचा परिसर छान हिरवळीने नटलेला आहे। नदीवर जाण्यासाठी मजबूत पायऱ्या बनवलेल्या आहेत। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील भव्य आहे। आपण समोरच्या मंदिरात जाऊया। हे गणपती बाप्पांचं वेगळं मंदिर आहे। आतमध्ये छान मूर्ती आहे बघा। मित्रांनो, हे मंदिर तर पाहून झालं। आता आपण पुढच्या मंदिरात जाऊया। आता आपण गोळप गावातील आणखी एक महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान पाहायला जात आहोत। या वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करताना निसर्ग स्वतःच आपलं सौंदर्य उघड करत होता। गोळपगावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ। श्रीदेव रवळनाथ मंदिरात आपण आता पोहोचलो आहोत। सत्तेश्वर मंदिराच्या काही अंतर पुढे गेल्यावर हे मंदिर आहे। कोकणात
प्रत्येक मंदिराच्या समोर एक तुळशी वृंदावन नक्की पाहायला मिळतं. आधी या मंदिराची बांधणी देखील पारंपरिक कोकणी शैलीत होती. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गावात आहे ना, प्रत्येक मंदिराची स्वतःची अशी ओळख आहे. चला तर गाभाऱ्यात जाऊया. गाभाऱ्यात आल्यावर समोरच शिवलिंग आहे. मंदिरातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि भक्तिमय आहे. शिवलिंगासोबतच या देवळात श्री गणेश, श्री जाकादेवी, श्री नवलादेवी, श्री पावनादेवी, श्री वाघजाई देवी आणि शेषनागाचं दर्शन घडतं. हा पहा आधीच्या मंदिराचा फोटो. मंदिराच्या आवारात श्री मानाई देवीची मूर्ती आहे. तसेच श्री भूतमार्का पण आहे. या देवाबद्दल मला फारशी माहिती नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मंदिराच्या आवारात अशी सुंदर सुंदर फुले फुललेली आहेत. आपण आता महत्त्वाच्या तिसऱ्या मंदिरात जात आहोत. या मंदिराचं नाव हरिहरेश्वर आहे. हे मंदिर रवळनाथ मंदिराच्या खालच्या बाजूला अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून मंदिराच्या डागडुजीचं काम चालू आहे. या मंदिराची शैली देखील सत्तेश्वर मंदिराच्या शैलीसारखीच आहे. या मंदिराच्या दगडात इतिहास आहे, दीपमाळेत परंपरा आहे आणि गाभाऱ्यात भक्ती आहे. हरिहरेश्वर म्हणजे सृष्टीचं संतुलन राखणारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या स्वतंत्र मूर्त्या आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे एकाच ठिकाणी एकत्र असणारं हे कोकणातलं एकमेव मंदिर आहे. त्रिदेवांचे हे एक अद्वितीय स्वरूप इथे पाहायला मिळते. या मंदिरात सुद्धा गणपती बाप्पा विराजमान आहेत. बाजूला श्री अनंताची मूर्ती आहे. मंडळी, आता आपल्यासोबत गोळप गावचे ग्रामस्थ प्रदीप पटवर्धन आहेत. ते आपल्याला आता मंदिराबद्दल माहिती सांगतील. काका, या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगा ना. म्हणजे आता हे ब्रह्मा विष्णू महेशचं मंदिर आहे. विष्णू महेश हे मंदिर आहे. हो. आणि हे साधारण 300 ते 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. बरं. आणि ह्या मूर्ती आम्हाला सांगितल्याप्रमाणे काशीवरून आणलेल्या आहेत. त्यावेळी ह्या मूर्ती काशीवरून आणल्या आहेत. काशीवरून. ओके. आणि इकडे मंदिरात यायचं असेल तर कसं यायचं? रत्नागिरीवरून 15 किलोमीटरवर मंदिर आहे. बरं. आणि ST येते का गावात? नाही, ST नाही. ST गजानन महाराज मंदिर स्टॉपला तरी उतरून यायचं. हां. खाली यायला लागते. गाडी येऊ शकते प्रायव्हेट. बरं. रवळनाथ मंदिरापर्यंत तिथे वर. बरं. रवळनाथ मंदिरावरून खाली प्रायव्हेट गाडीने यायचं. बरं, ठीक आहे. धन्यवाद काका. इथे क्वचितच आढळणारं गरुड मंदिर आहे. मित्रांनो, आपण मंदिरात येताना मनात दुःख, चिंता आणि आशा घेऊन येतो, पण परत जाताना आपण मन हलके झाल्याचा अनुभव घेऊन जातो. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.